श्री स्वामी समर्थ. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे हजारो रुपये वाचवण्यासाठी उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टिप. टिप नंबर 1. वाढत्या वयाबरोबर हाडे पूर्वीसारखी मजबूत राहत नाहीत आणि नंतर हळूहळू शरीरात अशक्तपणा येऊ लागतो. यापासून बचाव करण्यासाठी सकाळी उठून अंकुरलेले गहू खावेत, कारण असे केल्याने हाडांना मजबूती ताकद मिळते, कारण त्यात कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. हाडाच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्व अंकुरलेल्या गव्हात पुरेपूर असतात. टिप नंबर 2. दोडक्याच्या भाजीमध्ये शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे गुणधर्म आढळतात. हे आपल्या यकृतातून विषारी पदार्थ तसेच धोकादायक रसायन, न पचलेले अन्नाचे कण काढून टाकण्यास मदत करते. दोडक्यातील तत्वामुळे यकृतामध्ये पित्तरस तयार होण्यास आणि त्याद्वारे प्रथिनांचं पचन होण्यास मदत होते. काविळीच्या रुग्णांना आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदामध्ये दोडक्याचा वापर उपयुक्त असल्याचं म्हटलं गेलं आहे. टिप नंबर 3. दोडक्याच्या सेवनामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. या भाजीतील व्हिटॅमिन, थियामिन, रिबोफ्लेविन आणि झिंक ही तत्व इम्युनिटी मजबूत बनवण्यास मदत करतात. टिप नंबर 4. जर आपण नियमित सकाळी रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रूटचे सेवन केले तर शरीराची पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत मिळेल. सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण ड्रॅगन फ्रूटचा समावेश करू शकता. यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होणार नाही. ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबरचे प्रमाण खूपच जास्त असते, यामुळे शरीराचे वजनही नियंत्रणामध्ये राहते. टिप नंबर 5. आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रूटचे सेवन केले जाऊ शकते. या फळामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्याचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. प्रोबायोटिक्समुळे अन्नाचे पचन व्यवस्थित म्हणजेच सहजरित्या होण्यास मदत मिळते. सोबतच आतड्याशी संबंधित समस्याही कमी करण्यास हे घटक मदत करतात. टिप नंबर 6. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घेऊन आपण सकाळच्या वेळेस ड्रॅगन फ्रूट खाऊ शकता, कारण यामध्ये व्हिटॅमिन सी पोषक घटकाचा साठा अधिक असतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. नाश्त्यामध्ये आपण ड्रॅगन फ्रूटचा समावेश केल्यास आपल्या शरीराची सर्दी, खोकला यासारख्या आजारापासूनही संरक्षण होण्यास मदत मिळू शकते. टिप नंबर 7. ड्रॅगन फ्रूटमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. नियमित रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यास याद्वारे शरीरात लोहाचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होण्यास मदत मिळेल. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरताही भरून निघेल. महत्त्वाचे म्हणजे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळीही वाढेल. उपयुक्त टीप आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 8. बऱ्याचशा जणांना मांसाहार करणे आणि मांसाहार आवडणारे अनेक जण आहेत. यात काहींना चिकन, मटण, मासे असा सर्व प्रकारचा मांसाहार आवडतो, तर काही जण असे असतात की ज्यांना मच्छी किंवा मासे प्रचंड आवडतात. तसं तर मासे खाण्याचे शरीराला अत्यंत फायदे आहेत. टिप नंबर 9. मुळ्यामध्ये अँटी कंजेस्टिव्ह प्रॉपर्टीज असतात, जे कफ दूर करण्यास मदत करते. कफ झाल्यावर मुळ्याचा रस पिल्याने फायदा होतो. यामुळे कफ पातळ होऊन शरीराच्या बाहेर पडतो. टिप नंबर 10. मच्छी किंवा माशाच्या सेवनामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता तर पूर्ण होतेच, शिवाय व्हिटॅमिन B12, प्रोटीन आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड अंशामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचे शरीराला अनेक फायदे होतात. माशामुळे त्वचा, डोळे आणि केसांचं आरोग्य चांगलं होतं, तसेच शरीराला आवश्यक प्रोटीनही मिळते. मात्र म्हणतात ना
की कोणत्याही पदार्थाचं अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. तसेच माशाचं देखील आहे. अति प्रमाणात जे लोक मच्छी खातात याचा आपल्या आरोग्यावरती दुष्परिणाम होऊ शकतो. तर जास्त प्रमाणात मच्छी खाल्ल्याने आपल्या आरोग्यावरती कोणता दुष्परिणाम होतो ते आपण पुढील टिपमध्ये पाहूया. टिप नंबर 11. जास्त प्रमाणात मासे खाल्ल्याने वजन तर वाढतेच, शिवाय आतड्याच्या आरोग्यावर परिणाम होण्यासोबतच इतर समस्या देखील निर्माण होतात. टिप नंबर 12. मच्छी किंवा माशाच्या अतिसेवनामुळे आतड्यावरती खूपच वाईट परिणाम होऊ शकतो. बांगडा, मोरी, तारमास, कुपा अशा काही माशांमध्ये मोठ्या प्रमाणात मर्क्युरी म्हणजेच पारा असतो. असे मासे जास्त प्रमाणात जर तुम्ही खात असाल तर मळमळ, उलटी आणि पोटदुखीसारखी समस्या देखील होऊ शकते. टिप नंबर 13. तसेच पाऱ्यामुळे आतड्यावरही परिणाम होतो. तसेच यातील बॅक्टेरियामुळे आतड्याचं नुकसान होऊ शकतं. यासाठी मासे नियंत्रणामध्ये खाणं गरजेचं आहे. शिवाय मासे खाताना ते जास्त पारा असलेले नसतील याची काळजी नक्की घ्यावी. टिप नंबर 14. माशांमध्ये फायबरचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे जर तुमच्या आहारात सतत मच्छी किंवा मासे जास्त असेल तर तुम्हाला पुरेसं फायबर मिळणार नाही. फायबरच्या कमतरतेमुळे आतड्यामध्ये खराब बॅक्टेरिया वाढू लागतात. परिणामी पचनक्रिया बिघडते. यासाठीच आहारामध्ये मच्छी सोबतच भाज्या, फळं, कडधान्याचा समावेश असणंही तितकंच गरजेचं आहे. टिप नंबर 15. बऱ्याच प्रकारच्या माशांमध्ये ट्रान्स फॅट आणि खराब फॅट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. हे फॅट्स आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. माशांमधील या खराब फॅट्समुळे आतड्यामध्ये सूज वाढू शकते. तसेच कोलेस्ट्रॉलची समस्या देखील निर्माण होऊ शकते. तर तुम्ही पण मच्छीप्रेमी किंवा मासे तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका. टिप नंबर 16. जर तुम्ही जास्त प्रमाणात मासे खात असाल तर या ट्रान्स फॅटमुळे तुमचं वजन वाढू शकतं. यासाठी मासे खात असताना ते नियंत्रणात खाणे गरजेचं आहे. तसेच कमी पारा असलेल्या माशाचा आहारात समावेश करा. रावस, लहान आकाराचे बांगडे किंवा बोळ मासा, पडवे अशा माशांमध्ये कमी पारा असून अधिक प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम आढळतं. त्यामुळे या मच्छीचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता. उपयुक्त टीप आवडल्या असतील तर पटापट एक लाईक नक्की करा. अत्यंत कामी येईल अशी टीप नंबर 17. पांढऱ्या केसांना काळे बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कॉफीने केस धुतल्यास किंवा केसांना कॉफी तयार करून लावल्यास ती 1 ते 1.5 तास ठेवल्यानंतर केस धुतल्यास केसांचा रंग काळा होऊ लागतो. कॉफी आठवड्यातून 2दा वापरली जाऊ शकते. खोबरेल तेल, लिंबू आणि कढीपत्ता याचे मिश्रण नियमितपणे केसांना लावल्याने केस नैसर्गिकरित्या काळे देखील होऊ लागतात. टिप नंबर 18. वजन वाढणे ही एक सामान्य समस्या आहे. वेस्टर्न कल्चरमुळे लोकांच्या शारीरिक हालचाली बऱ्याच प्रमाणात कमी झालेल्या आहेत. त्यामुळे वजन वाढण्याच्या समस्या वाढतच चाललेल्या आहेत. अशा वेळी तुम्ही अंकुरलेले गहू खाऊ शकता. त्यामुळे वजन नियंत्रणामध्ये राहते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि तुम्हाला जास्त वेळ भूक देखील लागत नाही, ज्यामुळे हळूहळू तुमचे वजन कमी होऊ लागते. लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टीप नंबर 19. ज्वारी खाल्ल्यानंतर काय टाळावे? पचनाच्या समस्या. ज्यांना पचनाची समस्या आहे त्यांनी ज्वारी खाणे त्यांच्या आहारामध्ये टाळणे चांगले आहे. मूळव्याध असणाऱ्यांनी हिरवी आणि लाल मिरची, सुपारी, पान मसाला, गुटखा आणि
बाहेरचे तेलकट पदार्थ टाळणे चांगले. किडनी स्टोन, ज्यांना किडनी स्टोनची समस्या आहे त्यांनी ज्वारी टाळणे चांगले. उपयुक्त टीप आवडले असतील तर पटापट लाईक व मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. थायरॉईड, ज्यांना थायरॉईडशी संबंधित समस्या आहेत त्यांनी आहारामध्ये ज्वारी टाळणे चांगले. तेलकट पदार्थ, मूळव्याध असणाऱ्यांनी बाहेरचे तेलकट पदार्थ टाळणे चांगले. बऱ्याचशा जणांना दोडका खायला आवडत नाही, परंतु आज आपण दोडक्याचे आपल्या शरीरासाठी अतिशय फायद्याचे गुणधर्म बघणार आहोत. टिप नंबर 20. दोडक्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. तसेच यातील तत्वामुळे शरीर डिटॉक्स होण्यास देखील मदत होते. परिणामी चेहऱ्यावर मुरूम आणि पुटकुळ्या येण्याचं प्रमाण कमी होतं. तसेच निस्तेज त्वचेवर पुन्हा चमक देखील दोडक्यामुळे येते. टिप नंबर 21. दोडका या भाजीचं नाव घेताच अनेक जण तोंड मुरडतात. मात्र या भाजीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. अगदी वजन कमी करण्यापासून ते कॅन्सरच्या समस्या दूर करण्यासाठी ही भाजी अतिशय उपयुक्त ठरते. तर कॅन्सरसारखे भयंकर आजार टाळण्यासाठी तुम्ही ही टीप फॉलो करा. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे हजारो लाखो रुपये वाचवण्यासाठी मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा.